जालना पर्यावरण संवर्धन आणि हरित जालना या संकल्पनेला बळ देण्यासाठी जालना शहरातील प्रभाग क्रमांक 3 मधील व्यंकटेश नगर येथील खुल्या जागेवर शिवसेना उपनेते तथा आमदार अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले। या उपक्रमाला परिसरातील नागरिक, शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। यावेळी आमदार अर्जुनराव खोतकर यांनी वृक्षारोपणाचे महत्त्व अधोरेखित करताना प्रत्येक नागरिकाने पर्यावरण संवर्धनासाठी किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा असे आवाहन केले। वाढते प्रदूषण, बदलते हवामान आणि कमी होत चाललेली हरित संपदा लक्षात घेता वृक्षारोपण ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले। व्यंकटेश नगर परिसरात करण्यात आलेल्या वृक्षारोपण उपक्रमाद्वारे पर्यावरण संरक्षणाचा महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला। यावेळी उपस्थित नागरिकांनीही परिसर अधिक हिरवागार करण्यासाठी पुढाकार घेण्याची भूमिका व्यक्त केली। वृक्षारोपणासोबतच वृक्षाचे संगोपन व संवर्धन करण्याची सामूहिक जबाबदारी स्वीकारण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला। या उपक्रमामुळे परिसरात पर्यावरणाविषयी जनजागृती निर्माण होण्यास मदत झाली असून भविष्यात अशा सामाजिक आणि पर्यावरणपूरक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले। मुसा परसुवाले, सुशील भावसार, सखाराम लंके, प्राध्यापक रावसाहेब कांगणे, दीपक पाटील, तुकाराम डोंगरे, भागवत डोंगरे, संतोष पंसारिया, रमेश संदूपट्टला, राजू गवडी, डोंगरसिंग साबळे, राजेंद्र अग्रवाल, अशोक अग्रवाल, सतीश पारासर, सुरेश सारडा, गिरीश अग्रवाल, गणेश ठाकरे, प्राध्यापक मोहन शिंदे, जांगीड भाऊ, दीपक हवाले तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते। माधव न्यूज महाराष्ट्र, संपादक सुरेश पोटे। इतकंच अशा आणखी महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले रहा। आमचा व्हिडिओ लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।